मरणाहती सुटली काया, मरणाहती सुटली काया, विचारे या निश्चयी, नासोनिया गेली खंती, सहज स्थिती भोगाची। न देखेसे झाले श्रम, न देखेसे झाले श्रम, आले वर्म हाताहे, नासोनिया गेली खंती, सहज स्थिती भोगाची। तुका म्हणे कैची कीव, तुका म्हणे कैची कीव, कोठे जीव निराळा, नासोनिया गेली खंती, सहज स्थिती भोगाची विठ्ठला। नमामि सद्गुरुं शान्तं सच्चिदानन्द विग्रहं पूर्ण ब्रह्म परानन्दं ईशमानन्दि वल्लभं ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वादिसाक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं। मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं, यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवं। पाण्डुरङ्गाकरो विचारिया निश्चयी, नासोनिया गेली खंती, सहज स्थिती भोगाची। आनंदादिनंद जगदादि कंद रुक्मिणी प्राण संजीवन अखंड करुणा वरुणालय भगवान पंढरीश परमात्मा, ज्ञानियांचे राजे, योग्यांची माऊली, साधकांचे मायबाप, वैष्णव अग्रगण्य असणारे श्री ज्ञानोबराय, प्रेमाचा पुतळा, भक्तीचा जिव्हाळा, वैराग्याची महामेरू असणारे श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबराय, स्वामीनिष्ठ सद्गुरु भक्त पैठण निवासी असणारे शांती ब्रह्म एकनाथ महाराज, गुरुनाम गुरु सद्गुरु जोग महाराज, गुरुनाम गुरु बंकट स्वामी महाराज, या सकल साधू संतांच्या कृपेने आणि भगवान परमात्म्याच्या अतीव दयेने, अतीव स्नेहाने, लोहाराच्या भात्याप्रमाणे आपले आजही श्वासोश्वास चालू आहे।
आणि ते श्वासोश्वास व्यर्थ जाऊ नयेत म्हणून आपण चिंतन सेवेकरता जगद्गुरु तुकोबरायांचा 4 चरणाचा अभंग सेवेकरता निवडलेला आहे. प्रस्तुत अभंगामधून श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबराय मरणाच्या हातामधून माझी काया मी सोडली आणि ती कोणत्या साधनाच्या माध्यमातून सोडली याचं प्रतिपादन करतात. विठाला सेवेला प्रारंभ करण्यापूर्वी 2 शब्दाचा परिहार देणं अगत्याचं आहे. सर्वांना ज्ञात आहे, सर्वांना श्रुत आहे की आजची कीर्तन रूपी सेवा कोणत्या निमित्ताने आहे, कोणत्या कारणाने आहे, पण एक वक्त्याचं कर्तव्य म्हणून 2 शब्दाचा परिहार. बीड या शहरामध्ये आणि या छोट्याशा गल्लीमध्ये वैकुंठवासी हनुमान मोहनराव धायगुडे यांच्या प्रथम वर्ष श्राद्धाच्या निमित्ताने धायगुडे परिवाराच्या माध्यमातून त्यांचेच असणारे चिरंजीव आकाश हनुमान धायगुडे आणि श्रीयुत अरुण हनुमान धायगुडे यांच्या माध्यमातून ही कीर्तनाची सेवा आयोजन केलेलं आहे आणि ज्यांच्या माध्यमातून ही सेवा माझ्यापर्यंत पोहोचली असे आमचे हरिभक्त पारायण परमार्थ स्नेही सूर्यकांतजी महाराज उगले बापू यांच्या माध्यमातून आजची कीर्तनाची सेवा माझ्यापर्यंत पोहोचलेली आहे. नवे सेवाच माझ्यापर्यंत पोहोचलेली नाही तर सेवेकरता जेही काही सामग्री लागती ती त्यांनीच पोहोचण्याचं काम या ठिकाणी केलेलं आहे. या ठिकाणी कीर्तनासाठी सुंदर अशी साऊंड सिस्टम मंडप नवे स्वतः येणेकरी झाले. म्हणजे जिथं नाही कोणी तिथं आम्ही. जैसी वेळ पडे तैसे होणे घडे. जैसी स्थिती आहे तैशा परी राही. जशी प्रकृतीने स्थिती ठेवलेली आहे त्या स्थितीला सामोरं जाऊन त्या परिस्थितीमध्ये कुठल्याही प्रतिकूलता अवस्थेमध्ये कार्यक्रम करून घेण्याचं शिकावं तर बापूकडून. विढाळा अनुकूल अवस्थेमध्ये कुठलाही कार्यक्रम होऊ शकतो. चांगल्या शेतीमध्ये कितीही उत्पन्न आपण चांगलं करू शकतो, पण शेती तर चांगली नाही आणि शेती चांगली नसतानाही एखादा शेतकरी सुंदर पीक घेत असेल तर खरा जाणकारी शेतकरी तो म्हटला जातो. तसं कुठलंही जरी पडकं नियोजन असेल आणि ते जर बापूच्या ताब्यात गेलं तर त्याला सुंदर बनवण्याचं काम ते करत असतात. बापू उपस्थित आहेत, त्यांचे चिरंजीवही उपस्थित आहेत. कीर्तनासाठी बापूच्याच माध्यमातून बापूच्याच निवेदनातून ही सर्व गायनाचार्य मंडळी वादनाचार्य मंडळी या ठिकाणी उपस्थित झालेली आहेत. त्याच्यामध्ये प्रथमतः सुंदर अशी ज्यांनी चाल गायली असे हरिभक्त पारायण गायनाचार्य सुग्रीवजी महाराज डाके त्यांचीही आजच्या कीर्तनासाठी उपस्थिती आहे. त्यांना साथ करण्याकरता सुंदर चाल अशी ज्यांनी प्रथमतः गायली असे हरिभक्त पारायण गायनाचार्य बंडूजी महाराज त्यांचीही उपस्थिती आहे. आणि मृदंगाची साथ करण्याकरता मृदंग अलंकार हरिभक्त पारायण अविनाशजी महाराज त्यांची आजच्या कीर्तनासाठी उपस्थिती आहे. आणि त्यातली त्यात आमच्या बरोबर आलेले म्हणजे कार्यक्रमाहून श्रीगोंद्यावरून सुंदर असं ज्यांचं चॅनल आहे आपली संस्कृती आपला इतिहास आणि ज्यांना शिवाजी महाराजाबद्दल प्रेम आहे आणि धर्मवीर संभाजी राजाबद्दल प्रेम आहे असे आमचे परम मित्र गोरख भाऊ सांगळेवाडीकर शंभूराजे प्रतिष्ठान सांगळेवाडी याचे अध्यक्ष. त्यांना म्हटलं चला कीर्तनला जायचे, मलाही सोबती नाही गाडीमध्ये. ते म्हटले महाराज आपण इथं तर सप्ताहामध्ये शूटिंग करतोच, चला तिकडं पण शूटिंग करूया, काय अडचण नाही. एक निमित्त कीर्तनाचं होतं, पण ज्यांचं आज वर्ष श्राद्ध आहे त्यांचं काय पुण्य असेल काही माहित नाही. कीर्तनाच्या माध्यमातून तर त्यांची आज कीर्ती या पृथ्वी तलावर चालणारच आहे, पण आमच्या गोरख भाऊ सांगळे यांच्या माध्यमातून ते कीर्तन युट्यूबला आल्यानंतर सुद्धा
हजारो वर्षे ते कीर्तन चिरकाली राहणार आहे, हे त्यांची पुण्य आहे. विढाला त्यांना फक्त चला म्हटलं होतं कीर्तनाला, शूटिंग तर होतच राहणार आहे, त्याचा विषय नाही. पण ते म्हटले महाराज जायचे तर शूटिंग करूया. त्यांना काय या परिवाराच्या माध्यमातून आमंत्रण मिळालं होतं शूटिंग करायची किंवा युट्यूबला टाकायची असं नाही. पण ती वरच्याची जरी इच्छा झाली ना, जी व्यक्ती आपल्यातून निघून गेली त्याचं काहीतरी पुण्य असेल तर पुण्यात्मक कीर्ती आपण जरी नाही केली तरी देव कोणाच्या नाही कोणाच्या माध्यमातून करून घेत असतो. जे आपल्यातून निघून गेलेले 1 वर्ष झालेले आहे असे वैकुंठवासी हनुमान मोहनरावजी धायगुडे आपल्यातून निघून गेल्यानंतरही वर्ष श्राद्धाच्या निमित्ताने काहीतरी अन्नदान घडावं, ज्ञानदान घडावं, वस्त्रदान घडावं, द्रव्यदान घडावं म्हणून ही वर्ष श्राद्धाच्या निमित्ताने त्यांच्या माध्यमातून ही कीर्तन सेवा आयोजित केलेली आहे. नाहीतर या पृथ्वी तलावरती किती लोक जन्माला येतात आणि किती लोक निघून जातात, त्यांचं वर्ष श्राद्ध होईलच असं मात्र सांगता येत नाही. होईलच असं नाही, दशक्रियाविधी होईलच असं सांगता येत नाही, गोड जेवण होईल, त्यांचं गंगापूजन होईल असं सुद्धा सांगता येत नाही. किती जन्माला आले आणि किती निघून गेले त्यांचं स्मरण मात्र त्या पूर्वजाकडून त्या कुळाकडून केलं जात नाही. वैकुंठवासी परमपूज्य आदरणीय आमचे सर्वांचे गुरुवर्य भोलेबाबा पाटामध्ये नेहमी सांगायचे की आपले पूर्वज आपल्यामधून निघून गेले आणि त्यांचं आपण स्मरण नाही केलं, वर्ष श्राद्ध नाही केलं तर त्यांचं मात्र काहीच बिघडत नाही, पण आपलं मात्र बिघडल्याशिवाय राहत नाही. तुम्ही म्हणता ते तर देहाने आपल्यामध्ये नाहीत, त्यांना जाऊन 1 वर्ष झाले, ते आपलं काय बिघडू शकतात, काय बिघडणार आहे. या स्थूल देहाने जरी आपल्यामध्ये ते नसतील तरी सूक्ष्म देहाने मात्र या वायुमंडलामध्ये या त्रैलोक्यामध्ये त्यांचं संचरण चालू असतं. आणि ज्या कुटुंबातील पितर लोक संतुष्ट नसतील तर त्या कुटुंबाला मात्र आशीर्वाद मिळत नाही. वंशीधुराचार्य पुत्र झाला, एक सुविचारी आणि दुसरे आहे दुराचारी. सुविचारी जर पुत्र त्या पित्याच्या माता पित्याच्या पोटी जन्म घेत असेल तर तो मात्र आपल्या जीवनातून आई वडील आपल्याला सोडून जरी गेले तरी त्यांचं मात्र वर्ष श्राद्ध करतो. त्या वर्ष श्राद्धाच्या निमित्ताने अन्नदान करतो, ज्ञानदान करतो, भजन कीर्तन करतो, तो सुविचारी पुत्र आहे. आणि वर्ष श्राद्धही करत नाही, अन्नदानही करत नाही, ज्ञानदानही करत नाही, द्रव्यदानही करत नाही. साधू संतांनी सांगून ठेवले की तो दुराचारी पुत्र आहे. आणि अशा दुराचारी पुत्राला मात्र ते पितर लोक आशीर्वाद देत नाहीत. पण आज या धायगुडे परिवाराच्या माध्यमातून अन्नदान ठेवलेलं आहे, कीर्तनाच्या माध्यमातून ज्ञानदान आहे, वस्त्रदान आहे, द्रव्यदान आहे. खरे हे हनुमंतरायाच्या पोटी सुपुत्र जन्माला आलेले आहे. हनुमंतराय तर वास्तविक पाहिलं तर ते ब्रह्मचारी आहेत, पण संसारिक दृष्ट्या जर विचार केला तर हे सुपुत्र आहेत. आणि नक्कीच त्यांच्या जीवनामध्ये ते पितर मात्र आशीर्वाद दिले. तुका मने पित्र आशीर्वाद देतील.
आशीर्वाद देती कल्याण इच्छिती शास्त्री सदा किंवा सर्व काळ ते पितर लोक मात्र त्या कुळातल्या त्या वंशातल्या आपल्या पुत्राचं नातवाचं आशीर्वाद देऊन कल्याण इच्छित असतात आणि ज्या पितर लोकांचा आशीर्वाद ज्या कुळाला आहे त्या कुळामध्ये सुख समृद्धी समाधान शांती ही अखंड लाभत असते. पैसा आहे घर आहे दार आहे जमीन आहे जुमला आहे गाडी आहे सर्व गोष्टी आहे पण त्या घरामध्ये सुख समाधान जर लाभत नसेल तर पितर लोकांचा त्या कुळाला आशीर्वाद नाही हे सांगायचं विडारा भरपूर आहे. तरीही एकमेकाचं कोणाबरोबरही जमत नाही. भावा भावाचं जमत नाही बहिणी बहिणीचं जमत नाही सासू सुनाचं जमत नाही पती पत्नीचं जमत नाही. याचं कारण तशी अनेक कारण आहेत पण प्रामुख्याने एक कारण असं आहे की त्यांचे पितर लोक संतुष्ट नाही. मग पितर लोक संतुष्ट असतील तर घरामध्ये एकमेकांमध्ये आपापसामध्ये वादविवाद आणि मन वैषम्य कधीही होत नाही. आपल्या घरामध्ये पती पत्नीचं भांडण कधीच होऊ नये आणि जर होत असेल तर पितर लोक संतुष्ट नाहीत. तुम्ही म्हणता महाराज तुम्हाला काय करायचे घरामध्ये पती पत्नीचं भांडण होऊ भांड्याला भांड लागू नाही तर भांडे फुटून जाऊ तुम्हाला काय करायचे. आमचे भांडण तुम्हाला काय घेणं नाही. आम्ही लय झालं तर तुमच्याकडनं यायचो पण कोर्टात जातो. पण लक्षपूर्वक आहे का ज्या घरामध्ये पती पत्नीचं भांडण होत असेल भांडण तंटा कलह होत असेल त्या घरामध्ये लक्ष्मी कधी वास्तव्य करत नाही. कधीच लक्ष्मी वास्तव्य करत नाही. ज्या घरामध्ये पती पत्नीचं भांडण होत नाही त्या घरामध्ये लक्ष्मी अखंड वास्तव्याला राहते. आर्य चाणक्य बोलतात दाम्पत्य कलहो नास्ती तत्र लक्ष्मी स्वयं आगता. ज्या घरामध्ये पती पत्नीचं भांडण होत नाही तंटा होत नाही कलह होत नाही त्या घरामध्ये लक्ष्मी स्वतः होऊन येते. आणि भांडण तंटा कलह होत असेल तर लक्ष्मी सातत्याने राहत असेल आणि पती पत्नीचं भांडण जर त्या लक्ष्मीच्या कानावर पडत असेल तर त्याच दिवशी पिशवी भरून मात्र लक्ष्मी निघून जाते. असं कोणतं कुटुंब आहे की त्या कुटुंबामध्ये लक्ष्मीची अपेक्षा नाही. प्रत्येक कुटुंबाला मात्र अखंड रात्रंदिवस 12ही महिने 24 तास अखंड लक्ष्मीचं वास्तव्य आपल्या घरामध्ये असावं असं वाटतं. नवे नवे प्रत्येक माणसाची जी क्रिया चाललेली ती लक्ष्मी करताच चाललेली. नवे नवे लक्ष्मणाची जी क्रिया आहे ती लक्ष्मी करताय. कशा करताय लक्ष्मणाची जी क्रिया चालली ती लक्ष्मी करताच चाललेली आणि ती लक्ष्मी आपल्या घरात अखंड नांदावी असं वाटत असेल तर पती पत्नीने कधीही भांडण करू नये. लक्ष्मीची अपेक्षा का अवदासीची बोला बोला. ज्यार ती अवदासा म्हटल्यानंतर हसायला त्यार ती अवदासाच यावी असं वाटतंय तुम्हाला. कोण हवी बोला बोला आई साहेब लक्ष्मीच असं वाटते. पण सर्व आपल्या संसारिक जीवनाचा विचार केला प्रत्येक कुटुंबाचं जर आपण संशोधन केलं तर अखंड लक्ष्मी आपल्या घरामध्ये नांदत नाही. प्रत्येक घरामध्ये जवळजवळ 99% 99 आपल्याला मात्र अवदासाच नांदताना दिसते. त्याचं कारण काय असेल तर त्या घरामध्ये पती पत्नीचं भांडण होत असतं एकमेकाचं जमत नसतं. पण पती पत्नीचं भांडण होण्याकरता जर कारणीभूत कोण असेल तर ते म्हणजे पितर लोक असंतुष्ट. म्हणून पती पत्नीचं भांडण कोणाला कोणत्याही पती पत्नीला भांडण करावं असं वाटत नाही पण तरीही होतंय. त्याचं कारण आहे आपले पितर लोक संतुष्ट नाहीत. पितर लोक संतुष्ट ठेवावेत आणि पती पत्नीचं घरामध्ये भांडण होऊ नाही. त्या घरामध्ये लक्ष्मी मात्र अखंड वास्तव्याला राहते.
आणि जिथं लक्ष्मी आहे तिथं मात्र नारायण आहे. आणि ज्या घरी अखंड लक्ष्मी आणि नारायणाचं वास्तव्य त्या घरामध्ये सुख समृद्धी समाधान हे कोणी ढकलून लावण्याचा जरी प्रयत्न केला तरी सुख समृद्धी समाधान कधीच त्या घरातून जात नाही. विडाला विडाला या जगामध्ये संपूर्ण जगाने तुम्हाला विरोध करू द्या, नवे नवे संपूर्ण जग तुमच्या विरोधात जाऊ द्या, पण जगाचा मालक आणि जगाच्या मालकाची जी लक्ष्मी माता आहे ती जर तुमच्या विरोधात नसेल तर जीवन जगत असताना तुमचा बालही वाकडा कोणी करू शकत नाही. विडाला विडाला. पण या जगामध्ये उलटे हे मृत्यू लोकीचे उपराठे किंवा नाताच्या घरची उलटी खून ज्याला म्हणतात. माणसं म्हणतात देव आपल्या विरोधात गेला तरी चालेल, लक्ष्मी आपल्या विरोधात जरी गेले तरी चालतील, पण पाहुणे रावळी विरोधात नाही गेले पाहिजे. घर माळकरी आहे पण पाहुणा जर झुलत झुलत आला तर त्याला बाहेर झोपवण्याची तयारी आपली नसते, असते का? आज जर जावायला झुलत झुलत येणाऱ्या जावयाला जर माळकरीने आज घरात नाही घेतलं तर आमची मारुती बाबा सांगत असतात माझ्या ठकीचं कसं होईल पुन्हा. हा ठकूबाईचं अवघडच होईल ना पुन्हा. त्याच श्लोकामध्ये आर्य चाणक्य बोलतात की घरामध्ये लक्ष्मीचा अखंड वास्तव्य राहावं असं वाटत असेल आणि आपल्या घरामध्ये धन दौलत समृद्धी धनधान्य अखंड नांदावं असं वाटत असेल तर त्या घरामध्ये कोणाला घ्यायचं आणि कोणाला नाही घ्यायचं हे आपलं आपण ठरवावं. मूर्खाः यत्र न पूज्यन्ते तत्र धान्य सुसंचितम. ज्या घरामध्ये मूर्ख लोकांची पूजा केली जात नाही त्या घरामध्ये धान्याची कोठाराची कोठार भरलेली असतात. उंबरट्याच्या आतमध्ये प्रवेश कोणाला द्यायचे हे आपलं आपण स्वतंत्र आहे. मूर्ख लोकाला घराच्या आतमध्ये तुम्ही प्रवेश देत असाल तर तुमच्या घरामध्ये कितीही धन दौलत धान्य असू द्या ते खाली व्हायला काहीच वेळ लागणार नाही. आणि आपल्या घरामध्ये धान्याची कोठाराची कोठार कायम भरलेली राहावं असं वाटत असेल तर घरामध्ये मूर्ख लोकांची पूजा करू नये. हजारो मूर्ख लोक घरी जमा करून त्यांना संतुष्ट करण्यापेक्षा शास्त्र सांगते एक महात्मा जीव घाला. विढाला विढाला. शास्त्र सांगते यस्य गृहे यतिर्भुंक्ते तस्य भुंक्ते स्वयं हरिः. यस्य भुंक्ते यस्य गृहे हरिर्भुंक्ते तस्य भुंक्ते जगत्रयम्. ज्या घरामध्ये एक संत जेवत असेल, ज्या घरामध्ये एक सज्जन महात्मा जेवत असेल, एखाद्या घरामध्ये एखादा यती संन्यासी महात्मा जेवत असेल, शास्त्र सांगते सुभाषितकार सांगतात तो महात्मा जेवत नाही. तस्य भुंक्ते स्वयं हरिः. साक्षात त्या घरामध्ये भगवान परमात्मा जेवतोय. आणि यस्य गृहे हरिर्भुंक्ते. ज्या घरामध्ये भगवान परमात्मा जेवण करतो त्या घरामध्ये भगवान परमात्मा जेवत नाही तर तस्य भुंक्ते जगत्रयम्. त्रैलोक्याला अन्न दान केल्याचं पुण्य मात्र त्या व्यक्तीला प्राप्त होत असतं. म्हणून हजार लोकाला मूर्ख लोकाला उंबरट्याच्या आतमध्ये बोलावून त्याचं आदर आतिथ्य त्याचं पूजन करण्यापेक्षा एका संत महात्म्याचं पूजन करावं. देवालाही ती पूजा प्राप्त होईल. नवे नवे जगाची पूजा केल्याचं तुमच्या सदन. कोणतं सदन धन्य धन्य आहे जेथे लक्ष्मी सहित शोभे नारायण. ज्या घरामध्ये लक्ष्मी सहित नारायणाची उपस्थिती असेल तेच या मृत्यू लोकामध्ये सदन अर्थात घर धन्य आहे. एरवी दुसरं घर या लोकांमध्ये धन्य नाही. म्हणून घरामध्ये कोणाला घ्यायचं, सज्जन महात्म्याला घ्यायचं
का मूर्ख लोकाला घरामध्ये प्रवेश द्यायचा आपण स्वतंत्र आहे. तुम्ही म्हणता महाराज मूर्ख लोकाला घरामध्ये घ्यायचं नाही, मूर्ख लोकाला घरामध्ये घ्यायचं नाही, पण या पृथ्वी तलावर नेमका मूर्ख कोण आहे? मूर्खाच्या अनेक प्रकारच्या शास्त्रामध्ये व्याख्या केलेल्या आहेत. मी सर्व सांगत नाही, पण ज्ञानोबरायांनी एक मूर्खाची व्याख्या केली 8व्या अध्यायामध्ये. घरी माता पितरा धड बोली नाही संसारा, येर ईश्वभरी आदरा मूर्ख जैसा. घरी माता पितरा धड बोली नाही संसारा. घरी जर आईने बाळू कुठं चाललास एवढं जरी म्हटलं तरी बाळू मात्र सकाळी घरातून बाहेर पडताना आईनं का विचारलंय म्हणून म्हणतो तुला काय करायचं, मी कुठेही जाईल. घरी माता पितरा धड बोली नाही संसारा. घरामध्ये आईला एक शब्द सुद्धा प्रेमाचा बोलत नाही, वडिलाला एक प्रेमाचा एक शब्द सुद्धा बोलत नाही. आणि घराच्या बाहेर जर पडला तर ज्ञानोबराय म्हणतात येर ईश्वभरी आदरा मूर्ख जैसा. जर पानटपरीवर आला तर म्हणतो या रामभाऊ तंबाखू खायची का, या श्यामभाऊ पान खायचे का, तंबाखू जमत नाही, पान जमत नाही, सोडून काय म्हणते ती तसलं देऊ का तुम्हाला. म्हणजे येर ईश्वभरी आदरा मूर्ख जैसा. म्हणजे विश्वामध्ये आला तर सर्वाला मात्र आदराची वागणूक देतोय. शेजाऱ्याला आदराची वागणूक आहे, पाहुण्याला वेळेला आदराची वागणूक आहे, जगातल्या मित्रमंडळीला आदराची वागणूक आहे, पण आई वडिलाला मात्र एक प्रेमाचा शब्द सुद्धा बोलत नाही. ज्ञानोबराय म्हणतात तो खरा जगातला मूर्ख आहे. काय अशा मूर्खाला आपल्या उंबरट्याच्या आतमध्ये सुद्धा घेऊ नये, आणि घेत असाल तर लक्ष्मी आणि नारायण त्याच दिवशी त्या घरातून चालते होतात. विडाळा आपले पितर लोक संतुष्ट राहावे, आणि पितर लोक संतुष्ट राहिल्यानंतर घरामध्ये मात्र मनवैषम्य एकमेकाचं कधी होत नाही. आणि मनवैषम्य नाही झालं तर आपल्या घरामध्ये सुख समृद्धी समाधान लाभत असतं. म्हणून आपल्यातून जरी पूर्वज आपले निघून गेले, आपल्याला ते दिसत जरी नसले या स्थूल शरीराने, तरी पण त्यांचं कोणत्या ना कोणत्या त्या त्या कर्मानुसार त्यांचं वास्तव्य असतं. आणि त्या त्या ठिकाणाहून त्या त्या कुळातल्या पुत्रांना, नातवांना, पूर्वजांना मात्र ते आशीर्वाद देत असतात. आणि या धायगुडे परिवाराने आपल्या पितराच्या माध्यमातून आज वर्ष श्राद्धाच्या निमित्ताने त्यांचे आशीर्वाद मिळवण्याचं काम केलेलं आहे. विडाळा आणि हा पर्व काळाचा दिवस आहे. ज्ञानोबराय म्हणतात माता पितर मरणे जे अंकित दिवस. आई वडिलाचं निधन ज्या दिवशी झालेला आहे तो दिवस म्हणजे त्या पुत्राच्या दृष्टिकोनातून पर्व काळाचा दिवस असतो. कारण शास्त्राने 3 कर्तव्य सांगितलेले आहेत. जीवतो वाक्य करणात. जिवंत आई वडील आहेत तोपर्यंत त्यांची आज्ञा कधीही उल्लंघन करू नये. शयाय भूरी भोजनात. त्यांचा अंत झाला त्यांच्या वर्षश्राद्धाला अन्नदान करावं, ज्ञानदान करावं, वस्त्रदान करावं. आणि गयायाम पिंडदानाच. आई वडील गेल्यानंतर त्यांचे मात्र पिंडदान गईला केले पाहिजे. ते 2 महिन्यांनी करा, 4 महिन्यांनी करा, वर्षांनी करा, 6 महिन्यांनी करा किंवा 10 वर्षांनी करा, पण आई वडिलाच्या कर्तव्यातून मुक्त जर व्हायचं असेल तर या 3 कर्तव्यातून जो पुत्र पार पडतो त्यालाच त्या पित्याचा मी पुत्र आहे असा म्हणून घेण्याचा अधिकार आहे. विढाळा आज या 2 सुपुत्राने आकाशजी भाऊ आणि अरुण भाऊने आपल्या वडिलांच्या कर्तव्यातून दुसरं आपलं कर्तव्य यथा सांगपणे पार पाडण्याचा प्रयत्न केलेला आहे. वर्ष श्राद्धाच्या निमित्ताने शास्त्र जसं सांगतंय की भरपूर अन्नदान करावं, जीव खाऊ घालावं, सर्वाभूती द्यावे अन्न, सर्व भूताला अन्न द्यावं या युक्तीप्रमाणे दानात दान श्रेष्ठ असणारं अन्नदान त्यांनी केलेलं आहे. निश्चित त्यांचे पितर अर्थात वडील त्यांच्यावर आशीर्वादाचा वरद हस्त ठेवल्याशिवाय राहणार नाहीत. मी सांगून गेलो की त्यांचं काही बिघडत नाही, पण त्यांच्या निमित्ताने आपण काहीच नाही केलं तर आपलं मात्र बिघडल्याशिवाय राहत नाही. त्यांच्या निमित्ताने आपण बीड मध्ये कीर्तन करतोय असं नाही. काय त्यांच्या निमित्ताने आपण फक्त या धायगुडे परिवाराच्या माध्यमातून त्यांनी सेवा ठेवली म्हणून कीर्तन करतोय अशातला भाग नाही. त्यांच्या निमित्ताने वैकुंठामध्ये सुद्धा आज कीर्तन चालू आहे.
तुका म्हणे गाजे अगोदर वैकुंठामध्ये सोहळा आणि नंतर याही भूमंडळा माझी कीर्ती. कोणाच्या ना कोणाच्या जीवनामध्ये आपला हा स्थूल देह सोडून गेल्यानंतरही या पृथ्वी तलावरती कीर्तनाच्या माध्यमातून भजनाच्या माध्यमातून त्यांच्या वर्ष श्राद्धाच्या निमित्ताने भगवान परमात्म्याचे गुणगान गायले जात असतील तरी ते त्यांच्या जीवनातलं सत्कर्म मानावंच लागतं. त्यांच्या जीवनामध्ये जर काही सत्कर्म केलेलं नसतं तरी ही सर्व साधू संत मंडळी या ठिकाणी श्रोते मंडळी अन्नदान वस्त्रदान या ठिकाणी घडलं नसतं. मी सुरुवातीलाच बोलून गेलो की प्रत्येक जण निघून जातोय, वर्ष श्राद्धाला कीर्तनच होते अन्नदान होते असं मात्र नाही. वर्ष श्राद्ध झालंय का नाही झालंय. कोरोनाच्या काळामध्ये आपण परिस्थिती पाहिली. आपल्या आई वडिलांची राख मिळाली नाही म्हणून काही व्यक्तीला दुःख होत होतं. पण काही दुराचारी पुत्र असे होते की तिकडल्या तिकडच जर सर्व पार पडत असेल तर आनंदाची गोष्ट आहे. असेही काही होते. असेच बहुसंख्येने उपस्थित होते की ताण नाही, जाळायचा ताण नाही, राग टाकायची ताण नाही, गोड जेवण करायची दावा करायचा ताण नाही. ही चार वाक नास्तिक दृष्टी आहे. नास्तिक दृष्टी ही नास्तिक दृष्टी परंपरेला धरून चालणारी नाही, वैदिक परंपरेला धरून चालणारी नाही, भारतीय संस्कृतीला धरून चालणारी नाही, आपल्या वारकरी संप्रदायाला धरून चालणारी नाही. आपल्या पूर्वजांचे आशीर्वाद मिळावेत असं प्रत्येकाला वाटत असतं पण मिळत नाही. त्याचं कारण आहे त्यांच्या ऋणामधून आपण उत्तीर्ण झालेलो नसतो. माणसाने जन्माला यावं आणि जन्माला आल्यानंतर एक ना एक दिवस निघून जायचे हे तर प्रत्येकाचं निश्चितच आहे. त्याच्यात कुठल्याही याती नास्त्यत्र संशय हा, याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा संशय नाही. पण आल्यानंतरही आपली सुकीर्ती या जगामध्ये राहावी. या जगामध्ये उत्तम कीर्ती त्यांचीच होत असते ज्यांनी आपल्या अंतःकरण रूपी वृत्तीची ज्योत मात्र परमात्म्याच्या ठिकाणी चरणावरती विलीन केली. या ठिकाणी कोणाचीही कीर्ती होत नाही. या सूक्ष्म शरीराची अर्थात अंतःकरण रूपी वृत्तीची जी ज्योत आहे ती परमात्म स्वरूपामध्ये ज्यांनी विलीन केलेली आहे, अर्थात आपलं ज्यांनी मरण चुकवलेलं आहे. काय जगामध्ये जन्माला येऊन ज्याने आपल्या मरणाने मरणाला मारलेलं आहे. गुरुवरे डॉक्टर महाराज पाठामध्ये सांगत असतात की ही वेदांताची जी विद्या आहे ही मरणमारी विद्या आहे. कोणती विद्या आहे? मरणमारी विद्या. मरण माझे मरून गेले, मरण माझे मरून गेले.
नाही आणि कोणी मला मारण्याचा जरी प्रयत्न केला तरी मी मारणारा नाही. या जगामध्ये न मारणारा आणि न मरणारा फक्त एकच आहे, तो म्हणजे आत्मा, नाम परमात्मा. न जायते म्रियते वा कदाचित नायं भूत्वा भवितवान भूयः आजो नित्य शाश्वतोऽप्यं पुराणो न हन्यते हन्यमाने शरीरे. आत्मानाम परमात्मा न मरणार आहे आणि त्या आत्म्याला अर्थात परमात्म्याला जे प्राप्त झाले ते मरणारी कस काय होतील. या जगामध्ये त्यांना कोणीही मारू शकत नाही. कोणाची कीर्ती दाबल्याने दबत नसते, कारण ती सुकीर्ती ही अमरत्वाच्या रूपाने शिल्लक राहत असते. तुकोबराय म्हणतात आमची कीर्ती अमरत्वाने शिल्लक आहे. का? आम्ही अमर बनलो. तुकोबराय तुमची काया मरणाच्या हातामधून सुटल्याली, तुमचं जीवन अमर बनल्यालंय. ज्ञानोबरायांची काया मरणाच्या हातामधून सुटल्याली, कारण जववरी चंद्र सूर्य तववरी कीर्ती घट स्थिरो. जोपर्यंत या पृथ्वी तलावर चंद्र सूर्य आहे तोपर्यंत त्यांची कीर्ती अजरा अमर राहणार आहे. नवीन राहिल्या त्या कीर्ती जगामाजी, राहिल्या त्या कीर्ती जगामाजी, राहिल्या त्या कीर्ती जगामाजी, राहिल्या त्या कीर्ती जगामाजी. जगती कंबरा ईश्वरी भूतो, जगती कंबरा ईश्वरी भूतो. राहिल्या त्या कीर्ती जगामाजी, राहिल्या त्या कीर्ती जगामाजी, राहिल्या त्या कीर्ती जगामाजी. गेले दिगंबर विश्वरे होती, राहिल्या त्या कीर्ती जगा माझी. जगामध्ये मात्र त्यांची कीर्ती राहते, कारण त्यांनी अमरत्वाचं शिखर गाठलेलं आहे. तुकोबराय म्हणतात आम्हाला अमर बनवलेलं आहे, म्हणून आम्ही मरू शकत नाही. मरणाऱ्या आम्ही नाही. एका फक्त आमचं शरीर एकदा मरणार आहे. एका मरण्याची सरे. एकदा आमचं शरीर पडलं की परत आम्हाला परत जन्माला येणं आणि परत मरणं हे आमच्या पाठीमागं नाही. आमची काया मात्र मरणाच्या हातामधून सुटल्याली. तुकोबरायांना विचारलं तुमची काया मरणाच्या हातातून सुटल्याली, पण नेमकं तुम्ही साधन काय केलं? अभंगाचं मरणाय हाती सुटली मरणाहती सुटली काया विचारे या निश्चये. तुकोबराय म्हणतात माझी काया मरणाच्या हातातून सुटलेली. काया नाम शरीर. एक शब्द पहा तुकोबरायांचा. काया ही 3 प्रकारची. एक स्थूल काया, सूक्ष्म काया आणि कारण काया. शास्त्राचा सिद्धांत आहे की स्थूल काया ही मात्र मरणाच्या हातातून सुटत शकत नाही, कारण स्थूल शरीराला 6 युकारांनी ग्रासल्यामुळे स्थूल शरीर मात्र अमर बनू शकत नाही. अस्ति जायते वर्धते विपरिणमते अपक्षयते आणि विनश्यती. हे नश्वर शरीर आहे, ही काया त्याच्यातून सुटू शकत नाही आणि ही काया प्रत्येकाला सोडावीच लागते. येथे नाही उरो
आले अवतार येर ते पामर जीव किती, ज्यांनी ही स्थूल काया या पृथ्वी तलावर धारण केली त्याला एक ना एक दिवस सोडावीच लागते. मग तुकोबराय तर म्हणतात मरणा हाती सुटली काया, मरणाच्या हातामधून आमची काया सुटली. अर्थात स्थूल काया सुटली नाही तर या स्थूल कायेच्या मध्ये जी सूक्ष्म काया अर्थात 17 तत्वाची आहे, पंच ज्ञानेंद्रिय, पंच कर्मेंद्रिय, पंच प्राण, मन आणि बुद्धी, किंवा 19 तत्व हे मानलेले चित्त आणि अहंकार, मन बुद्धी चित्त अहंकार. 17 किंवा 19 तत्वाची जी सूक्ष्म काया आहे, हे स्थूल शरीर पडल्यानंतर त्या कर्मानुसार इतर देहामध्ये जायची आणि जन्म मरणाच्या गटांगळ्या खायची. पण या मात्र सूक्ष्म शरीरूपी कायेला आता परत जन्माला येण्याची गरज नाही आणि परत दुसरा देह धारण करण्याची गरज नाही. का? कारण आम्ही ती सूक्ष्म काया भगवान परमात्म्याच्या चरणार विंदारावरती समर्पित केलेली. आमच्या अंतःकरण रूपीची ज्योत मात्र परमात्मा रूपी ज्योतीमध्ये मिळवलेली. त्याच्यामुळे ती काया आता आम्ही मरणाच्या हातामधून सोडलेली. आणि ज्याने परमात्मा रूपी ज्योतीमध्ये आपली अंतःकरण रूपी ज्योत मिळवलेली, अर्थात पंच प्राण रूपी ज्योत मिळवलेली, ती पंच प्राण मात्र लोकांतराला न जाता त्याचं संपूर्ण एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा हरिकृपे त्याचा नाश झाला. अर्थात त्याची कर्म सगळे नष्ट, संचित प्रारब्ध आणि क्रियमान हे तिन्ही कर्म शिल्लक राहत नाहीत. आणि जिथं कर्मच शिल्लक राहत नाही तर कर्मानुसार देह धारण करण्याचा संबंधच येत नाही. म्हणून तुकोबरा म्हणतात मरणा हाती सुटली काया. आणि आपला तुम्हामाचा जरी विचार केला तर प्रत्येकाची काया मात्र मरणाने ग्रासलेली. आपण मात्र मरणाच्या हातातून सुटू शकत नाहीत. आणि जिथं जिथं मरण आणि जन्म आहे तिथं दुःख आहे. यत्र यत्र जन्म मरणत्वम तत्र तत्र दुःखत्वम. जिथं जिथं मरण आणि जन्म आहे तिथं मात्र दुःख निश्चित ठरलेलं आहे. तुकोबराय म्हणतात आमच्या पाठीमागचे जन्म आणि मरण संपले, मरणा हाती सुटली काया. अहो तुकोबराय, आम्हाला सुद्धा मरण नकोय, आम्हाला सुद्धा कोणाला मरा वाटत नाही. कारण न मरणे निर्विवाद जगा पडी, कोणालाही या जगामध्ये मरण आवडत नाही. ज्ञानोबराय म्हणतात आगा मर हा बोलणं साधी. मर म्हणण्याला सहन होत नाही तर मरण्याची भाषा पुढची आहे. आम्हालाही तुकोबराय मरायचं नाही. नेमकं तुमची मरणाच्या हातातून काया सोडण्याकरता तुम्ही नेमकं साधन काय केलं? तुकोबराय म्हणतात माझी काया सुटली, याचं कारण जर काय असेल तर विचार या निश्चयी. तुकोबराय म्हणतात मी जन्माला आलो आणि जन्माला आल्यानंतर विचार केला. हो तुकोबराय, आम्ही सुद्धा पावलोपावली विचार करतोय. असा झोपेतून उठल्यापासून झोपेत जाईपर्यंत आमचा विचार बंद नाही. नवे झोपेत गेल्यानंतर स्वप्न अवस्था प्राप्त होते, त्या स्वप्न अवस्थेमध्ये सुद्धा आम्ही विचार करतोय. जागृतीत करत असेल यात नवल नाही, स्वप्नामध्ये सुद्धा विचार करतोय. तुकोबराय म्हणले काय विचार करताय? शेजाऱ्याचे बांध कसे कोरायचे? हा, एक गुंटा एकाला विकायचा, पुन्हा तोच गुंटा दुसऱ्याला कसा विकायचा, हा आमचा विचार रात्रंदिवस चालू आहे. पण एक आहे सुविचार आणि दुसरा आहे कुविचार. कुविचाराच्या माध्यमातून जन्म मरणाच्या संसारामधून काया सुटू शकत नाही. सुविचार करावा लागतो, त्याला सद्विचार म्हणतात. कोणता विचार? सद्विचार. अर्थात सत्तत्वाचा जो विचार केला जातो त्याला सुविचार म्हणतात. शास्त्रामध्ये विचाराचे अनेक पैलू आहेत. पंचदशी मधला एक पैलू सांगून सेवा समाप्त करण्याकडे जातो. पंचदशिकार विद्यारण्य स्वामी सांगतात तुमच्या जीवनामध्ये विचार करायचा असेल तर फक्त 3 तत्वाचा तुम्ही विचार करा. सदा विचारे तस्मात् जगज्जीव परात्मनः जीव भाव जगत भाव बादे स्वात्मा एव शिष्यते. तुम्ही सदा विचारे तस्मात. प्रत्येक व्यक्तीने सदा हे जे विशेषण आहे, जे पद आहे ते आपला सदा पद सांगते. तुम्ही सर्व काळामध्ये सर्व देशामध्ये
आणि सर्व अवस्थेमध्ये विचार करा. अहो महाराज, आम्ही विचार करू, पण विचार नेमका करायचा कशाचा? विद्यारण्य स्वामी सांगतात की सदा विचारे तस्मात् जगत जीव परात्मनः. सारा सार विचार करा उठा उठी, 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 उठा उठी, सारा सार विचार करा उठा उठी, सारा सार विचार करा उठा उठी, सारा सार विचार करा उठा उठी. नाम धरा कंठी विठोबाचे, नाम धरा कंठी विठोबाचे, नाम धरा कंठी विठोबाचे, बाचे तयाच्या चितने मिसेल संकटा, तयाच्या चितने मिसेल संकटा. नाम धरा कंठी विठोबाचे, नाम धरा कंठी विठोबाचे, नाम धरा कंठी विठोबाचे, तयाच्या चितने मिसेल संकटा, तयाच्या चितने मिसेल संकटा, मिसेल संकटा, मिसेल संकटा. महाराजांनी एवढं सिद्धांताचं प्रमाण दिलंय. विचार करायचा सांगितला विद्यारण्य स्वामींनी, सारा सार विचार. ज्ञानोबराय सुद्धा दुसऱ्या अध्यायामध्ये म्हणतात की देखे सारा सार विचारता, भ्रांती ते पाहे असारता, सार ते स्वभावता नित्य जाणे. तुम्ही सारा सार जर विचार केला तर 3 तत्वाचा विचार करावा. महाराजांनी समन्वयाचं प्रमाण सांगितलं, मी तुम्हाला समन्वय लावून देतो. जगत काय आहे, जीव काय आहे आणि परमात्मा काय आहे याचा विचार करावा. या 3 गोष्टीचा जर आपण शास्त्र चिंतनाच्या माध्यमातून विचार केला तर विद्यारण्य स्वामी सांगतात, शेवटी तुमच्या लक्षात येईल की जगतही नश्वर आहे, जीवात्मा सुद्धा जीवत्वाच्या लायकीचा नाही, शेवटी स्वात्मा एव शिष्यते. अर्थात शेवटी परमात्मा शिल्लक राहील. जीव भाव जगत भाव बाधे. अर्थात जीवात्मा आणि जगत, बाद शब्दाचा अर्थ आहे खोट, मिथ्या, अलिक. शेवटी जगत आणि जीव हा मिथ्या आहे हे लक्षात येईल आणि केवळ परमात्माच शिल्लक राहील. ही वेदांताची उच्च टोकाची भाषा आहे, एकदम अजात वादातली भाषा आहे. पण म्हटले महाराज, जगत काय आहे, परमात्मा काय आहे आणि जीव काय आहे, इतकं आमचं वेदांताचं चिंतन नाही. मग आम्ही काय करावं तर सारासार विचार करा. उठाउठी सारासार विचार करा. पण सार काय ना असार काय कळतच नाही तर नाम धरा कंठी विठोबाची. त्यांनी कंठामध्ये विठोबाचं नाम धारण करावं. म्हणले आम्ही विठोबाचं नाम कंठामध्ये धारण केलं. आपला सारासार विचार करता येईल का? विद्यारण्य स्वामींनी 10व्या प्रकरणामध्ये पंचदशीच्या सांगितले आहे की अनेक जन्म भजनात स्वविचारम चिकीर्षती. अनेक जन्मामध्ये जर तुम्ही भगवान पंढरीश परमात्म्याचं चिंतन केलं तर मी स्वतः काय आहे याच्याविषयी विचार करण्याची इच्छा उत्पन्न होते. म्हणून नामधरा कंठी विठोबाचे. आणि विद्यारण्य स्वामींचं जे पद आहे अनेक जन्म भजनात, अनेक जन्मामध्ये जर भजन केलं तर माणसाच्या जीवनामध्ये सद विचार निर्माण होण्याची ताकद निर्माण होते. आज तरुण वर्ग असेल, वृद्ध असेल, नवे श्रीवर्ग असेल, आजच्या काळामध्ये वेगवेगळ्या प्रकारची रोगराई पसरली तरीही व्यसनाच्या अधीन होतोय. याचा अर्थ जर काय असेल तर कुठंतरी सद्विचाराची कमतरता आहे, कुठंतरी अंतःकरणामध्ये कुविचार भरले आले. आपण वैदिक संस्कृतीमध्ये जन्म घेतला, भारतीय संस्कृतीमध्ये जन्माला आलो, हिंदू म्हणून घेतोय आणि वारकरी संप्रदायामध्ये वावरतोय. तरी आपला जिवंत पशुची हत्या करून जर देवपूजाच्या घराजवळ गॅसच्या जवळ येऊन मांस शिजून खाण्याची इच्छा होत असेल तर हे सद्विचार नाहीत, कुविचार आहेत. त्या जगामध्ये कुविचाराने वागणारा जर व्यक्ती असेल तर जगामधलं सुख, समाधान, आनंद त्यांनी त्याच क्षणी विसरून जायचं. कारण प्रत्येक क्रिया त्याची कुविचाराने, कुमार्गाने आणि कुक्रियेने चालू आहे. त्यांनी जगामधलं सुख, समृद्धी, शांती, आनंद
वैभव हे त्यांनी त्याच क्षणी डिलीट करायचं आणि आपलं जीवन मात्र स्वैरासारखं कसंही जगायचं. तुकोबरा म्हणतात माझं मरणाच्या हातातून शरीर सुटलं त्याचं कारण आहे मी विचार केला आणि केवळ विचार केला नाही तर विचारे या निश्चयी. तुकोबरा म्हणतात खोटा हा संसार फलकट तो संसार येते सार भगवंत. एवढा विचार केला मला कळलंय की संसार हा फलकट आहे आणि सार हा भगवान परमात्माचे. हा विचार केला पण केवळ विचार केला नाही त्याचा निश्चय केला. कारण बुद्धी निश्चय आत्मज्ञान ब्रह्मरूपी भावी आपण ब्रह्मनिष्ठा राखे पूर्ण तत्परायण अहर्निशी. निश्चयाचे बळ तुका म्हणे तेची फळ. केवळ विचार करून चालत नाही त्या गोष्टीचा निश्चय करावा लागतो. महाराजांनी विचार करा म्हणून सांगितलंय लक्षात बसलंय. लक्षात बसल्यानंतरही विचार केला की आजपासून मी जिवंत पशुची हत्या करणार नाही आणि सुंदर असा नरदेह आपल्या देवाने प्राप्त करून दिला त्या मात्र मुखाला अपवित्र करणार नाही. माझं जीवन मी पवित्र ठेवेल असा आपला निश्चय करावा लागतो तर आपलं जीवन पवित्र बनत असतं. म्हणून तुकोबराय म्हणतात माझी काया मरणाच्या हातातून सुटली विचारे या निश्चयी. मी विचार केला आणि त्याचा निश्चय केला. तुकोबराय त्याचा परिणाम काय तुमच्या जीवनामध्ये झाला अभंगाचं दुसरं. विचार केला त्याचा निश्चय केला. आमचं जीवन आता कसं आहे तर नासोनिया गेली खंती सहज स्थिती भोगाची. आमच्या जीवनामध्ये आता खंत राहिलेली नाही. माणसाच्या जीवनामध्ये मात्र पावलोपावली त्याला खंत वाटत असते. महाराज चिंता वेगळी आणि खंत वेगळी. साधन उपलब्ध आहे साध्याची प्राप्ती झाली नाही त्यावेळेस माणसाला चिंता वाटत असते आणि साधन सामग्री संपल्याली आणि साध्य ही प्राप्त होत नाही त्यावेळेस खंत वाटत असते. तुकोबराय म्हणतात मरणाच्या हातातून काया सोडण्याकरता आम्ही अनेक जन्मामध्ये साधन करत होतो. तो जन्म संपत आल्यानंतर आम्हाला खंत वाटायची की हाही जन्म संपला. साधन सामग्री संपली आम्हाला मरणाच्या पूर्वी खंत वाटायची. पण आज आमचं जीवन असं झालंय की आता आम्हाला खंत करण्याची गरज नाही. कारण आम्ही ज्याच्या करता साधना करत होतो ती मात्र आमची साधना आज सफळ झाली. जन्मालो त्याचे आजी फळ झाले साचे का तुम्ही सांभाळले संती होय निरसली खंती. खंती निरसली. चिंता वेगळी खंत वेगळी. तुकोबराय म्हणतात कारण खंत जर असेल तर खंतीतेन धरा किंवा खंतीतेन करा कोणे गाढव कुत्रा. ज्याच्या जीवनामध्ये खंत शिल्लक आहे त्याचं जीवन परिपूर्ण कधीही बनू शकत नाही. परिपूर्णता ज्यावेळेस जीवनाला प्राप्त होते तिथं मात्र खंत शिल्लक राहत नाही. कधीच खंत शिल्लक राहत नाही. ज्या शेतीला पाणीच नाही तिथं मात्र पीक येऊ शकत नाही. ज्या शेतीला पाणी पूर्ण आहे त्या शेतीमध्ये मात्र बगीचा फुललेला असतो. तसं ज्या अंतःकरणामध्ये खंत शिल्लक आहे तिथं मात्र आनंदाचं पाणी नांदू शकत नाही. आणि ज्या अंतःकरणामध्ये खंत संपलेली त्या अंतःकरण रूपी शेतीमध्ये मात्र आनंदाचं वातावरण झाल्याशिवाय राहत नाही. तुकोबराय म्हणतात नासोनिया गेली खंती. बरं मग वावरणं कसं आहे तर सहज स्थिती भोगाची. ही सहज स्थिती
म्हणजे परमार्थातली उच्च अवस्था आहे. सहज स्थिती, अनुकूल विषयाच्या भोगाची प्राप्ती झाली, अनुकूल भोगाची प्राप्ती झाली तर माणसाला आनंद वाटतो, आणि प्रतिकूल भोगाची प्राप्ती झाली तर माणसाच्या जीवनामध्ये दुःख होत असतं. पण तुकोबराय म्हणतात आमच्या जीवनामध्ये अनुकूल भोग येऊ द्या किंवा प्रतिकूल अवस्था येऊ द्या, सहज स्थिती भोगाची. सहज सुख दुःखे समे कृत्वा, लाभा लाभो जया जयो. आमच्या जीवनामध्ये अनुकूल अवच्छेदकाने आणि प्रतिकूल अवच्छेदकाने सुख दुःख ही साम्य अवस्था आहे, काही त्याच्यामध्ये बदल नाही. नाहीतर तुकोबरायांसारखी बिकट परिस्थिती झाली तर श्री एक एक अन्न करिता मेली. स्वतःची पत्नी जर अन्न करता मरत असेल तर कोणी म्हणत नाही बरे झाले देवा निघाले दिवाळे, आणि बरे या दुष्काळी पिढा गेली. बरे झाले देवा बाईल कर्कशा, नाही तरी अशा गुंतलोशी. कोणाची पत्नी वारल्यानंतर एखादा व्यक्ती म्हणत नाही की देवा बरं झालं. प्रतिकूल अवस्था आहे तरी सहज स्थिती भोगाची, आणि देवाने सगळी अनुकूलता करून दिली तरी सहज स्थिती भोगाची. अहो छत्रपती शिवाजी महाराजांनी सुवर्णाचा माणिक मोत्याचा नजराणा पाठवला, आनंदाची गोष्ट व्हायला पाहिजे होते, पण तुकोबराय सहज स्थिती भोगाची. सगळे भोग प्राप्त करून दिलेले छत्रपती शिवाजी महाराजांनी तुकोबरायला, तरी तुकोबराय म्हणतात देवट्या छत्री घोडे हे तो बऱ्यात न पडे. तुम्हीच उलट मनवा हरीचे दास, तुका मने मजे हे आस. नासोनिया गेली खंती, सहज स्थिती भोगाची. आमचं जीवन मात्र आता आनंदी आनंद आहे. आमच्या जीवनामध्ये भीती नाही, चिंता नाही, खंत नाही, दुःख नाही. पण तुकोबराय तुम्ही एवढं वातावरण तुमच्या जीवनाचं बनवलेले, तुमचं एवढं भजनानंदी जीवन बनले, याच्याकरता तुम्हाला काही श्रम झाले नाही का? तुकोबराय म्हणतात एवढे श्रम झाले मी ते आठवू सुद्धा शकत नाही, पण या परमार्थाचं वर्म आमच्या हातामध्ये आलंय. अभंगाचं नदकेसे झाले श्रम, झाले श्रम आले वर्म हाता. हे तुकोबराय म्हणतात ही साधना करत असताना आम्हाला काही कमी श्रम झाले नाहीत. बहुजन्मी केला लाग, पोहा भाग लाजलो जीव देना बळी, करीन होळी संसारा. आम्ही मागे बहुता जन्मी हेची करीता आलो आम्ही. श्रम काही कमी झालेले नाहीत, पण न देकेसे झाले श्रम आले वर्म हाता. हे आता मात्र आमच्या वर्म हे परमार्थाच्या हातामध्ये आलंय. कारण कुठल्याही क्षेत्रामध्ये वर्म जोपर्यंत हातामध्ये येत नाही तोपर्यंत हातामध्ये आल्यासारखं वाटते, पण हातामध्ये येत नाही. लय अवघड आहे महाराज. अहो हे पक्वाद रूपी एक वर्मच आहे वाजवण्याचं. त्याच्यामध्ये ताल रूपी वर्म जर नाही सापडलं तर हजारो बोल झाले तरी काहीच फायदा नाही. गायनामध्ये स्वर हे वर्म आणि ताल हे वर्म सापडलं नाही तर गायनाचा काहीच उपयोग नाही. सिस्टम मध्ये सुद्धा कितीही मिशनी आणून मांडल्या त्या नारळाच्या झाडा इतक्या उंच आपलं नाही सांगत. मोठमोठ्या सप्ताहामध्ये नारळाच्या झाडा इतक्या मिशनीचा असा बॉक्स वर लागलेला असतो, तरी पण वर्म हातात येत नाही. ट्रबल द्या म्हणलं की गेन टाकते, ट्रबल द्या म्हणलं गेन टाकते, आणि बास द्या म्हणलं त्याला वाटतंय बास करा म्हणले काय की
एवढी परिस्थिती. कुठलंही क्षेत्र असू द्या, कुठलाही धंदा असू द्या, त्याचं वर्म हातामध्ये यावं लागतं. तसं परमार्थिक क्षेत्रामध्ये साधनेचं वर्म आमच्या हातामध्ये आलं, विचाराचं वर्म हातामध्ये आलं. नामस्मरण रूपी वर्म ते एक आहे, दृढ धरावा भाव. असे अनेक प्रमाण आहेत. ते वर्म आमच्या हातामध्ये आलं. त्याच्यामुळे न देकेसे झाले श्रम, आले वर्म हाताही. आणि तुकोबराय म्हणतात वर्म काय हातामध्ये आलं की आम्हाला पहिला आम्ही जीवदशेने वाटायचो. शिव वेगळा आहे आणि जीव वेगळा आहे. पण अंत्य समयी विचाराच्या अंती आमच्या लक्षात आलं की जीव आणि परमात्मा हे मात्र भिन्न नाहीत, एकच आहेत. अभंगाचं शेवट.
काय जर खरं वास्तविक दृष्ट्या पाहिलं तर परमात्मा आणि जीव वेगळा नाही. जीव आणि परमात्मा हा जो भेद मांडलेला आहे हा काल्पनिक भेद आहे, औपाधिक भेद आहे, प्रकृतीच्या मानाने भेद आहे, पण वास्तव भेद नाही. पण कल्पित मानलेला भेद सुद्धा मनुष्याच्या जीवनाला दुःखाला कारणीभूत ठरू शकतो. जसं अंधारामध्ये झावळ्या अंधारामध्ये पडलेली दोरी सुद्धा साप वाटून माणूस घाबरून पळून जाऊ शकतो. वास्तविक त्या ठिकाणी साप नाही, दोरी पडलेली, पण दोरी सुद्धा साप वाटते. मंद मंद अंधकारामध्ये वाटतो की हा सापच आहे आणि भ्रम होतो, कल्पना होते आणि माणसाला दुःखाला कारणीभूत ते भेपान ठरतं. साप चावल्याला नाही, साप त्या ठिकाणी नाही, पण भीती अंतःकरणामध्ये होते आणि त्या भीतीच्या पोटी माणसाला जरी लिंबाचा पाला खायला दिला तरी गोड लागतो, मिरच्या खायला दिल्या तरी गोड लागतात, कितीही कडू कारलं दिलं आपल्यासारखं म्हणालोय, कितीही कडू कारलं असू द्या तरी गोड लागते. कशामुळे गोड लागते? काय बदल झालाय? काहीच बदल झालेला नाही, फक्त भ्रम झाला, कल्पना केली की साप आहे त्या ठिकाणी. तसं वास्तविक जर पाहिलं तर जीवात्मा हा संसार हा तुकोबराय म्हणतात याच्यामध्ये आणि परमात्म्यामध्ये भेद नाही. पण वर्म हाताला आलेलं नव्हतं आतापर्यंत, आता वर्म हाताला आलेले. महाराज ज्यांचं आज आपण वर्ष श्राद्ध करतोय त्यांचंही नाव हनुमान होतं. काय ते आजही अजरामर आपल्यात हनुमान नाव आहे. महाराज हनुमंतरायाला प्रश्न विचारलाय प्रभू रामचंद्राने की हे हनुमंता तू कोण आहेस? काय लंकेवर विजय प्राप्त केला, अयोध्यामध्ये राजाधिराज प्रभू रामचंद्र भगवान परमात्म्याचा राज्याभिषेक झाला आणि नंतर विचारले हनुमंतराला की हे हनुमंता तू कोण आहेस? असं कोण आहेस विचारल्यानंतर हनुमंतराला वाटलं आपली भेट झालेली पंपा सरोवरावर, तेव्हाच प्रभू रामचंद्राला माझा नंबर दिलेला आहे, व्हॉट्सअप नंबर दिलाय, फेसबुक नंबर दिलाय, इंस्टाग्राम सगळं अकाउंट सांगितलंय आणि तेव्हापासून आतापर्यंत आम्ही सोबतच आहेत. आणि एवढं सगळं पुराण युद्ध वगैरे सगळं झालं, लक्ष्मणाला जिवंत केलंय, सीता शुद्धी केली, इकडे परत आलोत आणि इतक्या वर्षानंतर मला प्रभू तुम्ही प्रश्न विचारताय तू कोण आहेस? असा मनामध्ये विचार केला. आश्चर्य वाटलं हनुमंतराला. ज्या अर्थी प्रभू आपल्याला विचारतात हे हनुमंता तू कोण आहेस, त्या अर्थी या प्रश्नामध्ये काहीतरी गमक असलं पाहिजे, काहीतरी वर्म असलं पाहिजे. महाराज हनुमंतराय सुद्धा बुद्धिमता मोरिष्ठमय, सर्व बुद्धीमध्ये श्रेष्ठ बुद्धी हनुमंतरायाची. महाराज हनुमंतरायाने एका प्रश्नामधून 3 प्रश्न निर्माण केले. हे प्रभू तुम्ही मला देहाच्या दृष्टीने विचारत असाल तर मी तुमचा दास आहे, जीवाच्या दृष्टीने मला तुम्ही प्रश्न करत असाल तर मी तुमचा अंश आहे, आणि आत्मदृष्टीने अभेदाच्या दृष्टीने मला तुम्ही विचारत असाल तर तुमच्यामध्ये आणि माझ्यामध्ये काहीच भेद नाही. तुझ मज नाही भेद केला सहज विनोद, तुका म्हणे भेदाभेद गेला वाद खंडोनी. ही दृष्टी कोणाची आहे? ही हनुमंतरायाची दृष्टी. आणि आजही ज्यांचं वर्ष श्राद्ध आहे तेही हनुमानच आहे. ही दृष्टी हनुमंतरायाची. कोणची दृष्टी? तुका म्हणे कैची कीव कोठे जीव निराळा, नासोनिया गेली खंती सहज स्थिती भोगाची. झालेली कीर्तन रूपी शिवा वैकुंठवासी कैलासवासी हनुमंतराव मोहनराव धायगुडे यांच्या चरणी समर्पित करूया. तुम्हा मातृतुल्य पितृतुल्य शत्रुवर्गाच्या चरणी समर्पित करूया. या ठिकाणी धायगुडी परिवाराच्या माध्यमातून त्यांच्या दोन्ही चिरंजीवाने त्यांच्या कर्तव्यातून पितृऋणातून पार पडण्याकरता कीर्तन सेवा असेल, अन्नदान असेल, वश्री त्यांना त्यांच्या ऋणातून मुक्त केल्याबद्दल आशीर्वाद देणार आहेत, त्यांचं कल्याण इच्छिणार आहेत. बरोबर आहे का नाही? फक्त त्यांनी एवढंच लक्षात ठेवायचे की त्यांच्या ऐपतीप्रमाणे प्रत्येक वर्ष श्राद्धाला तुम्ही कीर्तन ठेवा न ठेवा, पण त्या पर्व काळाच्या दिवशी तुमच्याकडून अन्नदान वगैरे सर्व गोष्टी घडल्या पाहिजे. तुमच्या ऐपतीप्रमाणे करा. एवढी आपण पितर लोकांना संतुष्ट करण्यासाठी पितरपाठाच्या महिन्यामध्ये
त्यांना संतुष्ट करत असतो. पण आई वडील ज्या दिवशी गेलेत किंवा आई ज्या दिवशी गेली तो आपल्या जीवनामध्ये पर्व काळाचा दिवस असतो. आपण त्या दिवशी कणभर जरी अन्नदान केलं तरी भगवान परमात्मा आपल्या करता ते पितर लोक मनभर अन्नदान देत असतात. म्हणून एक कणभर अन्नदान सुद्धा त्या दिवशीचं महत्वाचं आहे. सुंदर असं बापूच्या माध्यमातून निवेदन केल्या गेलेलं आहे. बापूने निवेदन केलं. ही सर्व गायक वादक मंडळी बोलवली आणि कुठल्याही प्रकारचं नियोजन नसताना आमच्या बरोबर आलेले गोरख भाऊ संगळे त्यांनी सुंदर अशा प्रकारची शूटिंग केलेली आहे. धायगुडे परिवाराला विनंती आहे की त्यांचा नंबर घ्या. तुमच्या जीवनामध्ये आपल्या वडिलाबद्दलची हनुमंतरायाबद्दलची आपल्या जीवनामध्ये आपल्या बुद्धीमध्ये कायमची स्मृती राहील. आणि माझ्या वडिलांना याच ठिकाणी पूर्ण विराम देतो. सेवेच्या माध्यमातून 2 शब्द बोलण्याचा तुमच्या समोर योग आला. जे काही बरोबर आहे ते वारकरी शिक्षण संस्था सद्गुरू जोग महाराज यातील ब्रह्मनिष्ठ गुरुवर्यांचा आहे आणि गुरुवर्य परमहंस परिव्राजकाचार्य भारतानंद स्वामीजींचा आहे. बोलत बोलत ढसाळ गेलो या उक्तीप्रमाणे काही अपशब्द गेले असतील तर आई वडिलांचं अंतकरण करून क्षमा करताना अशी अपेक्षा करतो आणि माझ्या वाणीला याच ठिकाणी पूर्ण विराम देतो. ज्ञानेश्वर